श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामींची एक आवडती वस्तू घरामध्ये ठेवा. घरात सुख समृद्धी आणि पैसा येईल. स्वामी समर्थांची सेवा आपण मनोभावे करत असतो, परंतु स्वामी माऊलींना कोणती वस्तू प्रिय आहे, म्हणजे त्यांना कोणती गोष्ट आवडते, कोणती गोष्ट केली तर स्वामी आपल्याला आशीर्वाद देतील, याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. हा अत्यंत प्रभावी अद्भुत स्वामी संदेश किंवा मंत्र तुम्ही अवश्य ऐका. आपण सर्व स्वामी समर्थांचे भक्त असून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. श्री स्वामी समर्थ महाराजांना मनापासून केलेली भक्ती खूप आवडते. स्वामींना कोणताही अतिरेकीपणा आवडत नाही. तसेच जो सेवा करतो त्याने कोणतीही प्रसिद्धी करू नये असे स्वामी सांगतात, म्हणजेच कोणाला दाखवण्यासाठी सेवा करू नये. मंडळी, स्वामींची भक्ती करताना मनापासून करावी, तसेच एखादी गोष्ट मिळावी म्हणून स्वामींची सेवा करू नये. विविध गोष्टी, विविध वस्तू स्वामी समर्थ महाराजांना आवडत असतात, पण त्यापैकी एक अशी गोष्ट आहे जी आज तुम्हाला सांगत आहोत. ही वस्तू तुम्ही सतत तुमच्या जवळ ठेवली तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे तुमच्या घरात सुख, समृद्धी, पैसा विविध मार्गाने तुमच्याकडे येईल. घरातील अडचणी, वादविवाद दूर होऊन कर्जाचे डोंगर कमी होतील. तुम्ही अनेक दिवसांपासून कर्जाच्या विळख्यात अडकला असाल, त्यातून बाहेर पडणे शक्य नसेल, दिवसेंदिवस पैशाची चिंता वाढत चालली असेल, तर मंडळी आता काळजी करू नका, कारण आम्ही तुमच्यासाठी एक चमत्कारिक आणि प्रभावी उपाय घेऊन आलेलो आहोत. मंडळी, स्वामींना आवडणाऱ्या वस्तू जर तुम्ही सतत तुमच्या जवळ ठेवल्या तर त्यामुळे तुमच्या मनात कधीही नकारात्मक विचार येणार नाहीत. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये ही वस्तू ठेवली तर घरामध्ये पैसे येत राहतील, सुख समृद्धी घरात नांदू लागेल. तुम्ही आतापर्यंत खूप काही करून पाहिले, अनेक सेवा केल्या, पण तरीही तुम्हाला वाटतं की माझ्या इच्छा अपूर्ण आहेत, माझ्या इच्छा पूर्ण होत नाहीत. सतत काही ना काही चिंता सतावत राहतात. सतत येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी तुम्ही हा उपाय करून पहा. मंडळी, तुमचा विश्वास असेल तर होय स्वामी अशी स्वीकृती द्या. मंडळी, आजची वस्तू तुम्हाला आम्ही सांगणार आहोत ती कुठेही सहज उपलब्ध होते. ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते किंवा स्वामींच्या केंद्रात ही वस्तू तुम्हाला मिळून जाईल, परंतु तुम्ही तुमच्या घरातील देवघरात ठेवून द्या, ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या असंख्य अडचणी कमी होतील. तसेच तुमच्या नोकरीत, धंद्यात येणाऱ्या अडचणी कमी होतील. तर स्वामी समर्थांची आवडती वस्तू म्हणजे रुद्राक्ष. रुद्राक्ष किती मुख्य असेल तरी तो चालेल. तसेच तुम्हाला रुद्राक्षाची माळ मिळाली तरी चालेल. ती घेऊन तुम्ही स्वामींचा जप करावा किंवा त्यांची पूजा करून मग ते घरात ठेवावे, देवघरात ठेवावे. अशी स्वामींची आवडती गोष्ट आहे. तुमच्या घरामध्ये ठेवली तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. आणि म्हणूनच मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी तुमच्या जीवनामध्ये यावेत, प्रवेश करावा, तर हा मंत्र संपूर्ण ऐका. स्वामींनी मंत्र अशासाठीच बनवले आहेत की आपल्या भक्तांना मदत करावी, त्यांना सुख समाधान द्यावे आणि त्यांच्या संकटातून त्यांची मुक्तता करावी. म्हणूनच तर स्वामींनी ही जी मंत्रांची शिदुरे आहे ती मागे ठेवली आहे आणि त्याचा फायदा करणे किंवा त्याच्याद्वारे आपल्या जीवनाचे कल्याण करणे हे अतिशय चांगले आहे. आणि म्हणूनच हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता.
पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम
विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम
विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम
विश्वस्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.